बुलढाणा तालुक्यातील धाड येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील 3 चिमुकल्या बहीण भावांचा मृत्यू झाला असून आईसह एका मुलींची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. वरण भात खाल्ल्यामुळे ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार धाड येथील जमदार कुटुंबातील सदस्यांना परवापासून अचानक पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. घरातील अन्नातून ही विषबाधा झाल्याचे समजते. सुरुवातीला घरगुती उपचार केल्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान 3 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. या घटनेत मोहम्मद अली मोहम्मद वसीम जमदार वय 4 वर्ष आणि मशिरा मोहम्मद जमदार वय 7 वर्ष आणि फातिमा मोहम्मद वसीम जामदार वय 8 वर्षे या निष्पाप मुलांचा मृत्यू झाला आहे. एकाच वेळी 3 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या कुटुंबातील आई आणि इतर एका मुलींची प्रकृती देखील खालावली असून त्यांना सध्या बुलढाणा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. जमदार कुटुंबाने परवा जेवणात वरण भात खाल्ला होता. त्यानंतरच हा त्रास सुरू झाल्याने त्याच अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र नेमके कारण काय, अन्नात काही पडले होते का किंवा इतर काही तांत्रिक कारण आहे का, याचा तपास करण्यात येत आहे.